मला ऑफिसमध्ये महेश सरांनी म्हणलं की मॅडम तुम्ही डायरेक्ट डान्स फॉर्म निवडण्यापेक्षा तुम्ही काय करा, आधी एक वर्कशॉप आता होणार आहे, तुम्ही तो जॉईन करा. आणि माझं वर्कशॉप जॉईन करणं सार्थकी लागलेलं आहे. ते मी एक छोट्याशा कवितेतून सादर करणार आहे. महागामीच्या या सुंदर शिबिरात 7 दिवस गेले आनंदाच्या सहवासात. महागामीच्या त्या सुंदर शिबिरात 7 दिवस गेले आनंदाच्या सहवासात. पार्वती दिदींनी नृत्याची वाट दाखवली. कथ्थक आणि ओडिसीच्या लयीनी मन फुलवली. शिवमदादांनी रेषांना दिला नवा अर्थ. मृगाच्या आकृतीत उलगडला कलेचा स्वर्गार्थ. मृग होता केंद्रस्थानी प्रत्येक क्षणाचा. मृग होता केंद्रस्थानी प्रत्येक क्षणाचा. त्याच्या भावांचा, हालचालीचा, जीवनाच्या स्पंदनांचा. स्ट्रक्चर ड्रॉईंगपासून सुरुवात झाली. वेगवेगळ्या पोजमधील त्याची रूपे कागदावर उमटली. धागा आणि वायरच्या नाजूक स्पर्शातून मृग पुन्हा जन्मला आमच्या सृजनशील हातातून. मुलीसाठी वर्ग शोधत मी आले होते इथे, पण नकळत माझ्याही मनात नृत्याचे बीज रुजले इथे. आता मलाही शिकायचे आहे कथ्थक ओडिसीची साथ. लयी, भाव आणि मुद्रांनी उजळावी माझी ही वाट. या प्रवासात मिळाल्या कितीतरी मैत्रिणी लहान व मोठ्या. क्षण झाले जपून ठेवावे असे मनात खोल दडवून ठेवण्या. सात्विक भोजन, प्रसन्न वातावरण, निसर्गाच्या कुशीत लाभले शांत समाधान. हे शिबिर नव्हते फक्त कला शिकण्याचे ठिकाण, तर स्वतःला नव्याने भेटण्याचे सुंदर एक कारण. मृगाच्या शोधात निघालेले हे 7 दिवस मनात कायमचे कोरून गेले. आनंदाचे स्वर्ण ठसे.